तर या सगळ्या घडामोडींवर आपले लक्ष असणार आहे। आता महत्त्वाच्या 100 घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेऊयात। अर्थातच पाहूयात सुपरफास्ट 100। आश्वासनानंतर 9व्या दिवशी अखेर जरांगे पाटलांचं उपोषण मागे। मात्र 24 डिसेंबर की 2 जानेवारी नव्या डेडलाईनवरून मतभेद कायम। प्रत्येक जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधल्या जातील। मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, पुन्हा आंदोलनाची वेळ येणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंनी दिला विश्वास। जालन्यातील अंतरवाली सराटीतल्या मराठा आंदोलकांवरचे गुन्हे 15 दिवसात मागे घ्या आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या आंदोलकांवरचे गुन्हे 1 महिन्यात मागे घ्या। गुन्हे तात्काळ मागे घेण्यासाठी जरांगेंची सरकारला मुदत। साखळी आंदोलन सुरू, बाकीची सर्व आंदोलन स्थगित करण्याचं जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। मात्र वेळ संपल्यावर सर्व मराठे मुंबईच्या वेशीवर येऊन बसतील, जरांगेंचा इशारा। राज्य सरकार आपल्याकडे वेळ मागतंय, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायचा। जर या 2 महिन्यात राज्य सरकारने काही दगाफटका केला तर यांच्या नाड्या आवळायच्या, जरांगे पाटलांचा इशारा। आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचंय। 7 डिसेंबरला अधिवेशन आणि 8 तारखेला सर्वपक्षीय प्रस्ताव ठेवणार, धनंजय मुंडे यांचं जरांगेंना आश्वासन। हात जोडून थोडा वेळ वाढवून देण्याची विनंती। जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नोकर भरती करू नका आणि करायची असेल तर आमच्या जागा सोडा, जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी। उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल। जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार। जरांगेंनी उपोषण मागे घेतल्याबद्दल त्यांचे आभार। दोन्ही माजी न्यायमूर्तींचं सरकारला बहुमूल्य सहकार्य, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट। सरकारच्या वतीनं आमचा जरांगेंना शब्द, टिकणारं आरक्षण देऊ, सामंतांची प्रतिक्रिया। सरकारच्या विनंतीला मान देऊन 2 महिन्याचा वेळ दिल्यानं जरांगेंनी सामंतांचे मानले आभार। नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावरील चर्चेसाठी 1 दिवस राखीव, दिवसभर होणार मराठा आरक्षणावर चर्चा। निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि एमजी गायकवाड यांची जरांगेंसोबत चर्चा। घाईतील निर्णय कोर्टामध्ये टिकत नाहीत, न्यायमूर्तींनी जरांगेंना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या। सरसकट मराठ्यांना प्रमाणपत्र का देऊ शकत नाही, जरांगेंचा पुन्हा एकदा सवाल। तर मराठा मागास हे सिद्ध झालं नसल्याचं कोर्टाचं निरीक्षण, निवृत्त न्यायमूर्तींचं उत्तर। सरसकट शब्द टाका, जरांगे पाटील भूमिकेवर ठाम। तर मराठा हे मागास असल्याचं सिद्ध झालं नसल्याचं कोर्टाचं निरीक्षण आणि रक्ताचं नातं असल्यास प्रमाणपत्र मिळणार, निवृत्त न्यायमूर्तींकडून जरांगेंची समजूत घालण्याचा प्रयत्न। मराठा आरक्षणासाठी नवा आयोग स्थापन करणार, सर्वेक्षणासाठी आर्थिक आणि सुविधा पुरवाव्यात, जरांगेंची मागणी। एकापेक्षा जास्त संस्था नेमा आणि चालढकल नको, जरांगेंची पुन्हा एकदा मागणी। सर्व मराठा कुणबी असल्याचा जरांगेंचा दावा। पंढरपुरातल्या भोसेमध्ये 25 पेक्षाही जास्त, तर पुण्याच्या आंबेगावात 1120 कुणबी नोंदी आढळल्या। टिकणारं आरक्षण देण्यासाठी वेळ मागितला, सामूहिक जबाबदारी सरकारची। जरांगेंच्या लढाईला अर्धयश, पुढच्या काळात उरलेलं यश मिळेल, धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। जालन्यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू। 24 डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती। मराठा समाजाला लवकरात लवकर न्याय देण्याची आम्ही ग्वाही देतो, मंत्री संदीपान भुमरे यांचं मराठा समाजाला आवाहन। सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये यशस्वी चर्चा। आरक्षणासाठी वेळ दिला त्याबद्दल मी जरांगे पाटलांचं अभिनंदन करतो, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची माहिती। त्याबद्दल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समितीला पुरावे शोधायला सांगून त्या आधारे आरक्षण द्या, जरांगेंची मागणी। मराठा आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा हायकोर्टात, सदावर्तेंकडून याचिका दाखल। 8 नोव्हेंबरला या याचिकेवर सुनावणी, मराठा आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी। तर मराठा बांधव दहशतवादी असल्यासारखा गाजावाजा करण्यात येतोय, विनोद पाटलांची प्रतिक्रिया आणि निव्वळ प्रसिद्धीसाठी हायकोर्टात जाऊन याचिका दाखल करण्याचा स्टंट, विनोद पाटील यांची सदावर्तेंवर टीका। विचार करून मुख्यमंत्र्यांनी वेळ मागायला हवा होता, मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला शब्द न पाळल्यानं विषय वाढला, काँग्रेसच्या अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षण देणं केंद्र सरकारच्या हातात, परदेशात मिठा मारण्यापेक्षा देशातले प्रश्न सोडवायला हवे, मोदींनी जरांगेंसोबत फोनवरून बोलावं, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। खुर्च्या वाचवणं, आमदारांची अपात्रता रोखणं यासाठी दिल्ली वाऱ्या सुरू, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा। देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावा, जरांगे पाटलांच्या भेटीला शिष्टमंडळ पाठवणं हे सरकारचं निव्वळ नाटक, एकनाथ खडसेंची फडणवीसांवर टीका। घर जाळताना मला मारण्याचा कट होता, घर जाळणारे माझ्या राजकीय विरोधकांचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचा आरोप। जमावात 200 ते 250 समाजकंटक, अटकेत असलेल्या 21 जणांपैकी 8 बिगर मराठा, पोलीसही बघ्याच्या भूमिकेत, सोळंकेंचा आरोप। अल्टिमेटम, टोकाचा शब्द, त्याला आम्ही आझाद मैदानातून उत्तर दिलं, जरांगेंनी परिस्थितीचा विचार करून पुढची पावलं उचलावीत, सदावर्तेंचं वक्तव्य।
तर कुठलंही सरकार आलं तरी आरक्षण द्यावंच लागेल. जरांगे पाटलांनी पर्वतासारखी ताकद निर्माण केली आहे. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. गिरीश महाजन फक्त नावालाच संकटमोचक. एकनाथ खडसे यांचा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा. पक्षानं संधी दिली तर रावेर लोकसभेचं शिवधनुष्य पेलणार. एकनाथ खडसे यांनी थोपटले दंड. ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकरांविरोधात आता ईडीकडूनही गुन्हा दाखल. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी हा गुन्हा दाखल. राज्यातील सर्व कारागृहातील कैद्यांना मिळणार स्मार्टफोन. सुरुवातीला येरवडा कारागृहातील ही सुविधा सर्व कारागृहात उपलब्ध करून दिली जाणार. नागपुरात यंदाच्या दिवाळीत दिवसभरात केवळ 2च तास फटाके वाजवता येणार. रात्री 8 ते 10 या वेळेत फटाके वाजवण्यास परवानगी. धुळ्याच्या अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून 7 पायरी धरणामध्ये पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. अनेक गावांना पाण्याची समस्या भेडसावत असल्यानं ही मागणी. पुण्याच्या भिडेवाड्याचा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा. महिनाभरात वाडा रिकामा करून पुणे पालिकेला हस्तांतरित करण्याचे आदेश. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील शामगावमध्ये शेतीच्या पाण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण आणि ग्रामस्थांकडून दिंडी यात्रा. खार ते गोरेगाव 6व्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेच्या आज 148 फेऱ्या रद्द. तर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी 168 फेऱ्या सुरू राहणार. पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. पश्चिम रेल्वे 10 मिनिटं विलंबानं सुरू. बोरीवलीहून चर्चगेटकडे जाणाऱ्या गाड्या उशिरानं धावतायत आणि त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी. मुंबईमध्ये यापुढे शेकोटी पेटवण्यावर बंदी. थंडी संदर्भात पालिकेची नियमावली. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावरील नियुक्त्यांमध्ये घोळ. पेपर सेंटर आणि परीक्षकांच्या नियुक्त्याही नियमबाह्य असल्याचं समोर. पश्चिम रेल्वेवरील मेगा ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही मोठा फटका. उद्याची वापी विरार एक्सप्रेस रद्द. माथेरानची मिनी ट्रेन उद्यापासून पुन्हा सुरू. मार्गदुरुस्तीच्या कामासाठी गेल्या 2 वर्षांपासून बंद होती मिनी ट्रेनची सेवा. नागपूरमध्ये यंदाच्या दिवाळीत दिवसभरात केवळ 2च तास म्हणजे रात्री 8 ते 10 या वेळेत फटाके फोडण्यास परवानगी. जळगावातील एरंडोलमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी नागरिकांचं 1 दिवसीय धरणं आंदोलन. तर दहिवेल या ठिकाणी शेतकऱ्यांचं अन्नत्याग आमरण उपोषण. साक्री तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करावा यासह विविध मागण्या. धुळे शहरात महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई. जळगावातील एरंडोल शहरात 1 एकर जागेत पुस्तकांचा बगीचा उभारला जाणार. राज्यातला हा पहिलाच उपक्रम. जळगावातील अमळनेरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारची अंत्ययात्रा. आरक्षणाच्या मागणीसाठी निषेध आंदोलन. गोंदियाच्या श्रीरामनगरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 7 जागांसाठी 16 उमेदवारांमध्ये चढाओढ. 11 महिला उमेदवार मैदानात. जळगावातील जामनेरमध्ये आरक्षणासाठी कॅन्डल मार्च. हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी. जळगावच्या भुसावळमधील खडक्यात 8 दिवसांपासून उपोषण सुरूच. उपोषणस्थळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित. तर जळगावात आदिवासी कोळी बांधवांकडून मंत्री विजयकुमार गावित यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. आपल्या मागण्यांकडे लक्ष देण्याच्या आंदोलकांची मागणी. जळगावात सुरू असलेल्या तृतीयपंथीयांच्या आमरण उपोषणाला एकनाथ खडसे यांची भेट. नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची प्रमुख मागणी. परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील दिघोळमध्ये खासगी वाहनधारकांकडून विद्यार्थ्यांची लूट. एसटी सेवा सध्या बंद असल्यानं खासगी वाहनधारकांकडून डबल भाड्याची आकारणी. कोपरी बचाव समितीकडून फटाका मार्केट हलवण्यासाठी कोर्टात धाव. फटाका मार्केट कोपरीमधून मोकळ्या मैदानात हलवण्याची मागणी. नवी मुंबईतील एपीएमसी फळ मार्केटमध्ये पेरूची आवक घटली आणि त्यामुळे दरात मोठी वाढ. पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागात खरीप हंगामातील कांदा लागवडीला सुरुवात. ग्रामीण भागात शेतकऱ्यांची कांदा लागवडीसाठी लगबग. आणि राज्यात मात्र कांदा दरात पुन्हा घसरण. कांदा 20 रुपयांनी पुन्हा एकदा स्वस्त. धुळ्यातील रानमळा परिसरात 25 ते 30 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी आणि पावसाअभावी रब्बीचं क्षेत्र मात्र घटणार. धुळे जिल्ह्यात रब्बी हंगामात कमी पाण्यामुळे ठिबक सिंचनावर मक्याची पेरणी करण्याची शेतकऱ्यांवर वेळ. कोल्हापुरात 4 दिवस पाण्यासाठी ठणठणार. कोल्हापूरकरांचा पाण्यासाठी रास. पुण्याच्या भोरमधील नेरे वरवडी मार्गावर दुचाकी ओढ्यात पडून अपघात. दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. पुण्यामध्ये आणखी एका दहशतवाद्याला अटक. मोहम्मद शाहनवाज आलम असं या दहशतवाद्याचं नाव. अभिनेता शाहरुखच्या वाढदिवसाला मन्नत समोर जमलेल्या चाहत्यांचे 17 मोबाईल चोरीला. वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दाखल. सिंधुदुर्गच्या भुईबावडा घाटामध्ये ट्रक 300 फूट खोल दरीत कोसळला. चालकाचा जागीच मृत्यू. नांदेडच्या सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्याला 6 लाखाची लाच घेताना अटक. एसीबीकडून दोघांना अटक. गोंदियात 2 चोरट्यांना अटक. सीसीटीव्हीच्या सहाय्यानं चोरटे पोलिसांच्या जाळ्यात. रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत आलिशा आणि अंकित कैथा या बहीण भावाकडून नागपूरमधील 2 बेरोजगार युवकांची लाखोंची फसवणूक. महादेव बेटिंग ॲप संचालकांनी पाठवलेला पैसा ईडीकडून जप्त. दुबईतून रायपूरमध्ये आलेले 3 कोटी 12 लाख रुपये ईडीनं केले जप्त. कल्याणमध्ये भटक्या श्वानांना खाऊ घालण्याच्या वादातनं प्राणीमित्राला बेदम मारहाण. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. अहमदनगर मनमाड महामार्गावर कोल्हार गावात भीषण अपघात. 2 कंटेनरची समोरासमोर धडक. महसूल गुप्तचर संचालनालयानं 8.5 कोटी रुपये किमतीचं 13 किलो सोनं केलं जप्त. मुंबई पुणे आणि वाराणसीत डीआरआयची मोठी कारवाई.
चिपळूण उड्डाणपुलाचा कोसळलेला भाग हटवणार आणि यासाठी आराखडा तयार केला जाणार. भाडं नाकारणं, उद्धट वर्तन, वाहतूक नियमांचं उल्लंघन यामुळे टॅक्सी आणि रिक्षा चालकांकडून प्रवासी त्रस्त आणि त्या पार्श्वभूमीवर आता पोलीसही ॲक्शन मोडवर. मराठा आरक्षण देण्यामध्ये उद्धव ठाकरे अपयशी ठरले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षण घालवलं. भाजप नेते जगदीश मुळीक यांची टीका. ससूनमधून पसार झाल्यानंतर ललित पाटील श्रीलंकेत पळून जाण्याच्या बेतात होता. चौकशीतून माहिती समोर.